नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता जो आहे तो खूप दिवसापासून शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि शेतकरी ही चौथ्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तर त्यासाठीच आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी जो लागणारा निधी आहे तो आता मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याबाबतचा शासन निर्णय म्हणजे GR ही निर्गमित करण्यात आलेला आहे। आता हा जो आहे तो निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वर्ग करायचा याबद्दलची जी तारीख आहे ती तारीख अजून निश्चित झाली नाही। त्यानंतर तारीख निश्चित केली जाईल आणि त्या दिवशी तुमच्या खात्यावर म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यावर DBT मार्फत ते पैसे वर्ग करण्यात येतील। चला तर मग पाहूयात की शासन निर्णय काय आहे। इथं तुम्ही पाहू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत तर 20 ऑगस्ट 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर शासन निर्णय काय आहे पहा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 2041.25 कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 20.41 कोटी असा एकूण रुपये 2061.66 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्याच्यानंतर तुम्ही प्रस्तुत खर्च जो आहे तो कुठल्या लेखा शीर्षकाखाली मंजूर करण्यात येत आहे ते तुम्ही इथं पाहू शकता। त्यानंतर वाचून घेऊ शकता। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी चौथ्या हप्त्यासाठी जो काही निधी लागणार आहे म्हणजेच 2061.66 कोटी जो निधी लागणार आहे त्यासाठी आता शासनाने मंजुरी दिलेली आहे। त्यानंतर मंजुरी दिल्यानंतर हा जो निधी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग कधी करायचा याबद्दलची तारीख निश्चित केली जाईल आणि त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर DBT मार्फत हे पैसे वर्ग करण्यात येतील। या शासन निर्णयाची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। ज्या दिवशी तुमच्या खात्यावर चौथा हप्ता वर्ग केला जाईल त्याची ही अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या YouTube चॅनलला दिली जाईल। त्यामुळे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।